धन्यवाद ऋतुजा. ऋतुजाने जशी ओळख करून दिली, खरं तर सुरुवात कुठून करावी हा माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण एक व्यक्ती अभिनय करते वयाच्या 11व्या वर्षापासून, त्यातही हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती आणि बंगाली गाणीसुद्धा एक्सप्लोअर केले. गायिकासुद्धा आहे, उद्योजिका आहे, लेखिका आहे आणि आता नव्याने काही सुट्टं आहे का माझ्याकडून आणखी आणि आता नव्याने आमचासुद्धा जॉब डेंजरमध्ये आणला आहे. कारण आत्ता नव्याने मुलाखतकार म्हणूनसुद्धा तिची ओळख पूर्ण महाराष्ट्राला नव्याने झाली आहे. अशी गिरिजा गोडबोले आज आपली पाहुणी आहे. तुझं स्वागत आहे NDTVच्या मंचवर. थँक्यू सो मच. अर्थातच पहिला प्रश्न असा आहे आणि मला कुतूहल आहे, इकडे बसणं जास्ती बरं वाटतं की तिकडे? दोन्ही छान वाटतं, जसा प्रसंग तशी रिक्वायरमेंट तसं. दोन्हीमध्ये निवडायचं झालं तर कोणतं जास्ती बरं वाटतं? इथे आता तिकडे सांगितलं आहे त्यामुळे आता ताईची जबाबदारी जास्ती वाढली आहे. कारण आत्ता बऱ्याच गोष्टी आपल्याला तिच्याकडून कळणार आहेत, नव्याने कळणार आहेत. उत्तम म्हणजे ती गाते आणि भारतातला सर्वात प्राचीन गायन प्रकार ध्रुपद ती गेली अनेक वर्ष शिकती आहे. तर मला असं वाटतं जर तुझी परवानगी असेल तर सुरुवात आपण एखाद्या गाण्याने करूया. आपण शेवट करूया का गाण्याने? हां चालेल. चालेल. जरा असं गायक म्हणतात ना, मी तो आविर्भाव घेते, जरा गळा तापेल तोपर्यंत. अनेक लाटा महाराष्ट्रासह देशाने पाहिल्यात. एखाद्या नैसर्गिक आपत्तीची लाट येऊन जाते, एखाद्या नेत्याची लाट येऊन जाते, एखाद्या आजाराची लाट येऊन जाते. मागच्या वर्षी एका मुलाखतीची लाट आली होती आणि त्यानंतर तुला एका रात्रीत नॅशनल क्रश ही उपाधी मिळाली. त्याच्या आधी आयुष्य कसं होतं आणि नंतर आयुष्य कसं बदललं? अगदी खरं सांगू का मित्रा, आयुष्य अजिबात बदललं नाही. सगळं तसंच छान सुरू आहे. आधी उत्तम सुरू होतं, आताही उत्तमच सुरू आहे. अचानक 4 लोकांचं लक्ष आपल्याकडे आहे याची जाणीव मात्र झाली. पण ती लाट यासाठीच असते की ती ओसरते एक दिवस. ती जशी येते तशी ती ओसरते सुद्धा, याची जाणीव असणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच त्याला लाट म्हणतात. खरं. तर ती जशी आली तशी ती ओसरली आणि छानच आहे. तरीही सगळं छानच आहे. याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी तुम्हाला वाटतं पहिली जाहिरात केली. सुरुवात कशी झाली? आणि तुझे बाबा अभिनेते होते, प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांची डिरेक्ट इनडिरेक्ट अशी काही मदत झाली? ॲक्च्युली अजिबात नाही. मी जाहिरातींमध्ये काम थोडीशी ॲक्सिडेंटली करू लागले. आम्ही म्हणजे मी आणि माझी आई एका नव्या जाहिरात प्रोडक्शन कंपनीच्या ओपनिंगसाठी गेलो होतो. ती ज्यांची कंपनी होती ते माझ्या आईचे ओळखीचे होते आणि तिथे मला एका कास्टिंग डिरेक्टरनी बघितलं आणि तिथेच माझ्या आईला विचारलं की तुमची मुलगी एका जाहिरातीसाठी ऑडिशन करेल का? आणि तिथल्या तिथेच माझी छोटीशी एक स्क्रीन टेस्ट घेतली आणि ती जाहिरात मला मिळाली. त्यामुळे आम्ही मुळात ऑडिशनसाठी म्हणून गेलोच नव्हतो. अचानकच ते घडलं आणि मग मी काही जाहिराती करत गेले आणि त्या वयात अशा ज्या मोठ्या बहिणी किंवा तुम्ही जाहिराती साधारण बघितल्या असतील तर एक द्वाड लहान मुलगा असतो, मग त्याची एक शहाणी मोठी बहीण असते. त्या मोठ्या बहिणीच्या वयोगटात मी इतकी छान फिट होत होते की तशा मला अचानक खूप जाहिराती मिळत गेल्या आणि मग मी जाहिराती करू लागले. माझ्या वडिलांना या पहिल्या जाहिरातीबद्दल माहीतही नव्हतं. जेव्हा त्यांचा फोन आला की ही जाहिरात तू करणार आहेस, तेव्हा माझ्या आईने त्यांना सांगितलं की असं काहीतरी झालं आहे. त्यानंतर काही दिवसांनी मला एका चित्रपटासाठी ऑडिशनचा कॉल आला. मराठी चित्रपट होता आणि रीतसर ऑडिशन घेऊन मग त्यांनी ठरवलं की मला कास्ट करायचं. त्याच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी मला वडिलांनी बसवून हे सांगितलं होतं की 2 गोष्टी. एकतर काही पटत नसेल, काही आवडत नसेल तर जोरात आणि ठामपणे नाही म्हणायला शिक. कारण या वयात सगळं खूप भारावून टाकणारं असतं. आपल्या आसपासचे सगळे मोठे वयानी, अनुभवानी मोठे वाटतात, असतातही. त्यामुळे पटकन सगळ्या गोष्टींना होकार दिला जातो.
त्यानंतर आपल्याला कळतं की अरे आपल्याला हे खरं तर आवडत नाही आहे करायला. त्यामुळे नाही म्हणायला शिक, नीट आणि ठामपणे. मन दुखावू नको पण नाही म्हणायला शिक, हे त्यांनी मला पहिलं सांगितलं. आणि दुसरी जी गोष्ट सांगितली ती मला फार कमालीची वाटते. ते मला म्हणाले की मी तुझी काहीच मदत कधीच करणार नाही आहे, त्यामुळे ती अपेक्षा माझ्याकडनं ठेवू नकोस. म्हणजे तुला एखादा संवाद कसा म्हणायचा किंवा त्याचा काय गर्भित अर्थ आहे असा काही माझ्याशी संवाद करायचा असेल तर तो मी करेन, पण तुझं नाव मी कोणाला सांगतोय बुवा किंवा माझ्या मित्राला एखाद्या मैत्रिणीला एखाद्या सांगतोय की हिला जरा कास्ट कर, तर हे मी कधीही करणार नाही. आणि ह्यामागचं कारण एकच आहे, जेव्हा तू 50-60 वर्षाची होशील आणि तू अवलोकन करशील तुझ्या करिअरचं, तेव्हा तुला हे वाटलं पाहिजे की हे मी मिळवलं, माझ्या हिमतीवर मिळवलं. मी आत्ता तुला 4 गोष्टी तुझ्यासाठी सोयीच्या करणं ह्यापेक्षा तुला ते समाधान भेट देऊ इच्छितो. त्यामुळे मी ह्यातून पूर्णपणे वेगळा राहणार आहे. आणि ते इतकं त्यांनी पाळलं की एकदा असं अनायसे झालं की माझ्याकडे एक प्रोड्युसर डिरेक्टर एक स्क्रिप्ट घेऊन आले मराठी चित्रपटासाठी. हे आमचं संभाषण झाल्यानंतर अनेक वर्षांनी, आणि त्यांनी मला विचारलं की ह्या चित्रपटात तुम्हाला काम करायला आवडेल का. बरं, त्यांना मी आधी काय काम केलं होतं काहीच कल्पना नव्हती. आणि तेव्हा जुईली होता सिनेमा, माझा पहिला चित्रपट जुईली होता, ज्याबद्दल आत्ता मी बोलले. हे एका वेगळ्या चित्रपटाबद्दल बोलते. तो चित्रपट इव्हेंच्युअली झालाच नाही, म्हणजे तो तयारच झाला नाही. पण त्याचं सुरुवातीचं बोलणं करायला माझ्याकडे 2 लोकं आली होती. आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की आम्ही ॲक्च्युली इंडस्ट्रीतल्या अनेक लोकांना ह्यातले काही रोल ऐकवलेत. तर त्यांनी काही नावं घेतली ज्यात माझ्या वडिलांचंही नाव होतं. तर ह्यातल्या वडिलांचा रोल आम्ही गिरीशोकांना विचारतोय, ते करतील का, तुम्हाला माहीत असतीलच. तर मी म्हटलं हो माहिती आहेत ना. तर मी हसायला लागले. त्यावर ते म्हणाले की काय झालं, तर ते म्हणाले नाही माझे वडील आहेत ते. तर ते म्हणाले अरे हो, आम्हाला आडनावावरून वाटलं खरं की एकतर प्रसादोक किंवा गिरीशोक काहीतरी नातं असेल तुमचं. म्हटलं नाही प्रसादोकांशी नाही आहे काही नातं माझं, पण गिरीशोक माझे वडील आहेत. ते म्हणाले कमाल आहे, कारण आम्ही गिरीश सरांना भेटलो परवाच आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जरा या हिरोईनच्या रोलसाठी आम्हाला 4-5 नावं सुचवता का. तर त्यांनी आम्हाला एक यादी दिली आहे नावांची की तुम्ही ह्यांना विचारा. त्यात तुमचं नाव दिलं नाही त्यांनी. त्यांनी म्हटलं बरोबर आहे, कारण ते नाही देणार माझं नाव, हा आमचा करार आहे. तर त्यांनी ते इतकं पाळलं की त्यांनी अक्षरशः कधीही माझं नाव कुठे पुढे केलं नाही, कुठे लिहून दिलं नाही, कोणाला काही सांगितलं नाही. नंतर ते आले माझ्याकडे आणि माझं त्यांच्याशी बोलणं झालं. हा योगायोग की मला ते कळलं. पण असं त्यांनी अनेकदा माझं नाव कुठेही लिहिलं नसावंच बहुधा. पण मी ह्याबद्दल त्यांची ऋणी आहे, कारण खरंच त्यांनी म्हटलं तसं आजवर मी जे काही केलं आहे ते मला जे योग्य वाटलं, मला जे आवडलं नाही आवडलं, त्यांचा पहिला उपदेश आणि दुसरा उपदेश दोन्ही पाळतच मी केलं आहे. त्याचं मला खूप समाधान वाटतं. म्हणजे वयाच्या 11व्या वर्षापासून तू जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेस आणि आजतागायत म्हणजे अगदी अलीकडे सुद्धा तुझ्या जाहिराती बघायला मिळतात. तर एवढं जग बदलत गेलं आहे तरीसुद्धा तू अजून कंटेम्पररी वाटतेस त्यात. तर ही आव्हानं कशी पेलत गेलीस आणि त्यात एवढ्या बदलणाऱ्या याच्यात कसं जुळवत गेलीस तू. मी तुला खरं सांगू का, मला ना खूप लोक भेटतात जे मला म्हणतात की मी लहान असताना तुमचा चित्रपट पाहिला होता. तर मला त्यांना खूप जोरात असं सांगा असं वाटतं की तेव्हा मीही लहानच होते. तर आय डोंट नो अबाउट रेलेव्हन्स. मी फार मोठी नाही आहे, मी आत्ताच्याच पिढीची आहे. त्यामुळे आय एम होपिंग की मी अजूनही रेलेव्हंट आहे, कारण खरं तर मी खूप मोठी नाही आहे वयाने. कामाने मोठी आहेस. कामाने नाही आहे मोठी, अगदी प्रामाणिकपणे मला असं वाटतं मला अजून खूप वर्ष आणि खूप काम करायचं आहे. त्यामुळे ज्या क्षणी तुम्हाला असं वाटायला लागतं ना की आपण कामाने मोठे आहोत, त्या क्षणी तुमचा प्रवास थोडासा हळू होतो आणि मग पुढे थांबतो. तर माझी देवाचरणी हीच प्रार्थना आहे की मला हे फिलिंग कधीही येऊ नये की मी आता खूप कामाने मोठी आहे आणि मी आता खूप काम केलं आणि मला आता खूप अनुभव आहे. मला सतत काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि हे खरंच असतं. म्हणजे त्यात वयाचा अनुभवाचा फारसा प्रश्न पडत नाही. तुम्ही दरवेळेला नवीन गोष्टीला सबस्क्राईब जेव्हा करता तेव्हा इतकी वेगळी लोकं, इतक्या वेगळ्या प्रकारचे विचार तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे मला खूप आवडतं हे असं शिष्यासारखं राहणं. त्यामुळे मला असं नाटकाचं वर्कशॉप करशील का किंवा अभिनयाबद्दल बोलायला येशील का म्हटलं की मी नाही म्हणते. कारण मी काय म्हणजे मला नाही बोलायचं आहे अभिनयाबद्दल. मी काहीतरी कोणाला तरी शिकवू शकीन अशा भूमिकेत मी कधी जाऊ शकीन असं मला वाटत नाही. कारण मी अजूनही शिकते आणि मला तसंच राहायला आवडेल. अगदी सुरुवातीलाच मी लाट या आशयाने म्हटलो की लाटा ओसरतात पण ते जे त्याच्या मागे ठेवून जातात
आता नॅशनल क्रश हे बदलत असतात, म्हणजे एका काळानंतर आणखी कोणीतरी होईल. पण महाराष्ट्रात इतकी गुणी लोकं आहेत, इतकी व्यासंगी लोकं आहेत, हे तुझ्या रूपाने देशाला कळलं आहे. त्यामुळे खरं तर ते आम्ही खूप सकारात्मक घेतलं आहे. आणि त्यानंतर हिंदीत तुझा मला वाटतं 19व्या वर्षी प्रवास सुरू झाला. हो. 18व्या-19व्या वर्षी 19व्या. तारे जमीन परचा. मला वाटतं त्याच्याही आधी एक सिनेमा होता, तो रिलीज नाही झालेला असे. तारे जमीन परच्याच दरम्यान दुसरा एक चित्रपट आम्ही शूट केला. सुभाष घई यांची मुक्ता आर्ट्स नावाची जी कंपनी होती, त्याचबरोबर ते मुक्ता सर्चलाईट नावाची एक कंपनी चालवायचे, ज्यात ते अधिक नवीन विषय, तरुण लेखक दिग्दर्शक ह्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे सिनेमे बनवायचे. म्हणजे जरा वेगळ्या धाटणीचे, थोडे छोट्या बजेटचे, एक्सपेरिमेंटल ज्याला आपण म्हणतो तसे सिनेमे. तर त्यांच्या मुक्ता सर्चलाईटचा मी एक सिनेमा केला होता, सायकल किक नावाचा. तो तारे जमीन परच्या पुढे मागेच शूट झाला होता, पण तो खूप नंतर रिलीज झाला, तारे जमीन परच्या 2-3 वर्षांनंतर. अच्छा. आमिर खानपासून तारे जमीन परच्या निमित्ताने, त्यानंतर अगदी अलीकडे जवान मध्ये शाहरुखसोबत खूप मोठ्या मोठ्या स्टार्ससोबत काम करून झालं आहे. एखादा असा आवडलेला प्रसंग किंवा आवडलेली व्यक्ती तुझ्या स्मरणात राहिली आहे किंवा ते आमच्याशी शेअर करू शकशील? अशा अनेक व्यक्ती आहेत, अनेक प्रसंग आहेत जे आवडतील आम्हाला ऐकायला. पण तू आता ही 2 नावं घेतलीस तर त्यांच्याबद्दल बोलण्यापासून सुरुवात करते. ॲक्च्युली अगदी खरं सांगावं ना तर मी तारे जमीन पर केल्यानंतर अगदी पुढच्या काही दिवसांमध्ये त्याबद्दल फार मी बोलले नाही. कारण एक तर मी कॉलेजमध्ये होते, सेकंड इयरमध्ये असताना मी फिल्म शूट केली, त्यामुळे त्या फिल्मचं बऱ्यापैकी सगळं प्रमोशन आणि हे सगळं सुरू असताना माझी फायनल एक्झामच होती पुढच्या वर्षाची. त्यामुळे मी खूप त्यापासून लांब होते. आणि तेव्हा सोशल मीडिया, इंटरव्ह्यूज आणि ह्या सगळ्या गोष्टी फार प्रचलित नव्हत्या. सिनेमाचं प्रमोशन हे खूप वेगळ्या पद्धतीने व्हायचं. त्यात आमिर खान, सलमान खान, शाहरुख खानच्या चित्रपटांचं प्रमोशन तर अजूनच वेगळ्या पद्धतीने व्हायचं. म्हणजे त्याचं फार प्रमोशन करावं लागायचं नाही. वर्षातून एकदा एक शाहरुख खानचा चित्रपट येणार म्हटल्यावरती लोक तो बघायला जाणार हे गृहीत धरलेलं असायचं. तर आता जे प्रमोशन नावाची जी एक ॲक्टिव्हिटी असते ती तेव्हा तशी नव्हती. किंवा मी पण माझ्या ज्या सिनेमांचं प्रमोशन केलं आहे तेव्हा आम्ही वेगवेगळ्या पब्लिकेशन्सच्या ऑफिसेसमध्ये जा, रेडिओ चॅनल्सना भेट द्या, या प्रकारच्या गोष्टी आम्ही जास्त केल्या आहेत. तर त्या दरम्यान मी ह्याचे काही इंटरव्ह्यू दिले नाही किंवा तसं काही नव्हतंच. पण त्यानंतर अनेक वर्ष मी हे आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता आणि तारे जमीन परमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता ह्याबद्दल इतके इंटरव्ह्यू दिले आहेत की आता ह्याबद्दल बोलून त्याच्या रील्स करून सोशल मीडियावर पण जे आहे ना त्यावर पण खाली लोक कमेंट करतात की आता बस कर बाई. त्यामुळे आता शाहरुख खान बरोबर काम करण्याचा अनुभव आणि आमिर खान बरोबर काम करण्याचा अनुभव याबद्दल मी इतकं बोलली आहे की बहुतेक लोकांनाही त्याचा कंटाळा आला असेल. कारण 2 चित्रपटांमध्ये एखादा माणूस किती किस्से करणार आणि किती असे प्रसंग होणार की जे माझ्या लक्षात राहणार, ते सगळे बोलून झाले आहेत माझे. तर ह्यांच्यापासून सुरुवात करत विथ ऑल माय लव्ह अँड रिस्पेक्ट टू बोथ ऑफ देम, मी अजून थोडे वेगळे विषय शोधते ज्यांच्याबद्दल मला बोलायला आवडेल. तर म्हणजे योगाने मी आत्ता एक 15-20 मिनिटांपूर्वी ज्यांच्याशी बोलले ते मला एकदम आठवले. ते म्हणजे परेश रावल आणि मी एका नाटकासंदर्भात काहीतरी बोलायला त्यांचा मला फोन आला होता आणि त्यांचे काही किस्से मला आवर्जून सांगावेसे वाटतील. तर परेशजी यांच्याबरोबर मी एक नाटक केलं, काटकोण त्रिकोण नावाचं जे मराठी नाटक होतं त्याचा गुजरातीतला अनुवाद डिअर फादर हे नाटक मी केलं आणि त्याचे मी अनेक प्रयोग केले, त्यांच्याबरोबर दौरे केले. आणि त्याच दरम्यान त्यांचा किशन वर्सेस कन्हैया नावाचं नाटक पण सुरू होतं, ज्याची इव्हेंच्युअली ओ माय गॉड नावाची फिल्म झाली. तर त्या नाटकातही एका रोल पुरतं मग एका कम्प्लिटली वेगळ्या व्यक्तीला न्या, कारण आमचे दौरे एकत्र व्हायचे दोन्ही नाटकांचे. मग त्या नाटकात मी त्यांची बायको आणि एका नाटकात मी त्यांची सून असे 2 रोल करायचे. तर त्यांच्याबरोबर खूप वेळ मी घालवला आहे आणि खूप प्रवास केला आहे आणि ते खूपच कमाल व्यक्तिमत्व आहे.
एकतर ते इतके कमाल ॲक्टर आहेत, तर त्यांच्याबरोबर स्टेजवर काम करण्याचा एक अनुभव विलक्षण असतो. कारण ते असे अत्यंत ज्याला आपण जिवंत अभिनेता म्हणतो तसे आहेत. तर ते खूप काही देतात समोरच्याला, त्यामुळे आपला परफॉर्मन्सही त्यामुळे खूप एनहॅन्स होतो. आणि ते खूप गमतीशीर व्यक्तिमत्व आहे. तर ते असे काय काय खूप टाईमपास गोष्टी करायचे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ते आपली उशी घेऊन फिरायचे सगळीकडे. तर त्या उशीचं आम्ही एक नामकरण केलं होतं. म्हणजे ते असं तुम्ही जिंदगी ना मिलेगी दोबारा बघितलं असेल तर ती बॅगवती जशी असते, तिला एक स्वतःची वेगळी खुर्ची असते, तिला एक चष्मा लावलेला असतो, तशी साधारण त्यांची ती उशी असायची. गुजरातीत उशीला ओसिको म्हणतात. तर आम्ही ते त्या ओसिकोंना उचलून कन्व्हेअर बेल्टवरून आपल्याजवळ ठेवा, त्या ओसिकोंना खुर्चीवर ठेवा, असं मी करत राहायचो. आणि अशा काय काय गमती जमती ते करायचे. आणि त्यांचा एक किस्सा मला आठवतो आहे. म्हणजे कधी कधी ना ते फोन उचलून ना एका वेगळ्या आवाजात बोलायचे. म्हणजे समोरचा कोण आहे किंवा अननोन नंबर आहे, तर काय नक्की म्हणणं असेल म्हणून ते असं काहीतरी एक वेगळ्याच आवाजात हॅलो म्हणायचे. मग त्यांना खात्री पटली की हा माणूस ह्याच्याशी मी बोलू शकतो. तर ते त्या वेगळ्या आवाजात असं म्हणायचे की हां हां हो परेश भाईने आपू असं म्हणायचे. मग ते फोन बाजूला करायचे, मग 1-2 सेकंद थांबायचे आणि मग ते नॉर्मल बोलायला लागायचे परेश ट्रॅव्हलच्या आवाजात. तर हे ते खूपदा करायचे. असं करत करत मग त्या वेगळ्या आवाजाचं एक नाव तयार झालं होतं. काय फॉर एक्झाम्पल आता हरिभाई त्यांचं नाव जर असेल तर ते हरिभाई म्हणून लोकांचे फोन उचलायचे. आणि जर त्यांना बोलायचं नसेल तर ते म्हणायचे हां मी परेशभाईंना सांगतो नंतर फोन करा म्हणून, आणि ते फोन ठेवून द्यायचे. तर असं ते कधी कधी करायचे. तर आम्हाला एक व्यक्ती भेटायला आली एका नाटकाच्या प्रयोगाला, आणि त्यांनी येऊन मला सांगितलं की ते जे हरिभाई आहेत ना त्यांचे, ते आमच्या खूप जवळचे ओळखीचे आहेत. आणि ते माझ्या मुलीच्या लग्नालाही आले होते असं ते आम्हाला सांगत होते. तर आम्हाला कुठे बघावं आणि कसं हसावं कळत नव्हतं. कारण आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की असे कोणी हरिभाई नाहीच आहेत. तर ते आम्हाला असं सांगत होते की आम्हाला जरा परेशभाईंना भेटायचे, ते त्यांचे जे हरिभाई आहेत ना ते आमचे खूप जवळचे आहेत म्हणून. तर असे काही गमती जमतीचे किस्से परेशभाईंचा विषय निघालाच आहे. तर मला वाटतं एक हिंदी नाटकसुद्धा केलं होतं तू, त्याच्यानंतर गौहरजानसारखं इंग्रजी नाटकसुद्धा केलं होतं. एवढ्या व्यस्ततेतून म्हणजे व्यावसायिक कामं एकामागून एक सुरू असताना एवढ्या व्यस्ततेत तू पुन्हा नाटकासाठी वेळ कसा काढला? म्हणजे त्यात 2-2, 3-3 महिने खर्ची पडतात खरं. मी आत्ताच माझे मित्र इथे मगाशी बसले होते, माहिती नाही कुठे निघून गेले. मी त्यांच्याशी बोलताना आत्ताच म्हणत होते त्यांना की मी हे कोणाला समजावूनच सांगू शकणार नाही की अशक्य काम असताना विचित्र वेळांच्या फ्लाईट्स घेऊन कुठेतरी पोचून एका नाटकाच्या प्रयोगासाठी सगळं झोपेचं शेड्यूल सगळं बिघडवून एक प्रयोग करायला मी कुठूनही जगाच्या पाठीवरून धावत येऊ शकते. हे मी का करते हे मी नाही समजावून सांगू शकणार आहे एखाद्या अशा व्यक्तीला ज्याला हे ऐकून मुळातच हां बरोबर आहे तुझं असं नाही वाटत. त्यांना मी हे समजावूनच सांगू शकत नाही. नाटक आणि त्याबद्दलची माझी ओढ आणि त्याबद्दलचं माझं प्रेम हे मला खूप हा माझा ठेवा आहे. हे माझं सगळ्यात मोठं हा माझा खजिना आहे. नाटक या माध्यमावर माझं प्रचंड प्रेम आहे. मला असं वाटतं की ते जोपर्यंत माझ्या आयुष्यात चालू नसतं ना तोपर्यंत बाकी सगळ्या गोष्टींना काही अर्थ नसतो. ती कार्यशाळा आहे, ती लॅब आहे, ती एक्सपेरिमेंटल स्पेस आहे. म्हणजे बाकी मी कुठेही काहीही करत असले तरी पुन्हा एकदा येऊन नाटकात, आणि मराठीत त्याला शब्द खूप उत्तम आहे, प्रयोग म्हणतात नाटकाच्या शोला. हा इतका योग्य शब्द आहे कारण नाटकाचा शो हा खरंच प्रयोगच असतो. तेच संवाद आहेत, त्याच सगळ्या हालचाली आहेत, तोच नट आहे, तीच नटी आहे, आणि तुम्हाला पुन्हा एकदा तेच सगळं परत करायचं आहे. पण आजचा प्रयोग वेगळा आहे कारण आज तुम्ही एक वेगळा दिवस जगून आला आहात. कालच्यापेक्षा आज तुमचं आयुष्य 1 दिवसाने पुढे गेलं आहे. तुम्ही प्रवाही आहात, तुम्ही व्यक्ती म्हणून प्रवाही असता. तसंच ती टेक्स्ट पण प्रवाही असते आणि तो प्रयोगही प्रवाही असतो. तर मला हे इतकं विलक्षण वाटतं नाटकाबद्दल की मी तो नाटक करण्याचा आनंद कधी सोडूच शकत नाही. त्यामुळे काहीही बाकीचं होत असो होत नसो, नाटक मी करत राहणार हे मला आता कळलं आहे. नाही पण नाटक करत राहणारेच हे खरं आहे, पण मग हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा वेगवेगळ्या भाषा एक्सप्लोअर करायला खरं तर ही खूप टफ टास्क असते आणि खूप कमी वेळात प्रयोग सादर करायचा असतो. खरं तू स्वतःहून ते निवडतेस की ती लोकं तुला अप्रोच करून
मी ॲक्च्युली गुजराती नाटक करायला खूप लवकर सुरुवात केली. मी जवळपास 16-17 वर्षाची असताना पहिलं गुजराती नाटक केलं होतं. त्यामुळे माझं पहिलं नाटकातलं व्यावसायिक काम हेच गुजराती रंगभूमीवर होतं. मी मराठीत नाटक 2 स्पेशलपर्यंत मी मराठीत व्यावसायिक नाटकच केलं नव्हतं. व्यावसायिक प्रायोगिक काहीच नाही ॲक्च्युली. मी मराठी नाटकच केलं नव्हतं. मी गुजराती नाटकापासूनच सुरुवात केली. त्यामुळे गुजराती नाटकाच्या वर्तुळात मी गुजरातीत नाटक करते हे सगळ्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे आत्ता मला जेव्हा गुजराती नाटकाबद्दल विचारतात तेव्हा ते त्यामुळेच विचारतात की एकेकाळी मी अनेक नाटकांचे अनेक प्रयोग केले. म्हणजे माझं जवळपास सगळ्या गुजराती नाटकांचे 4 नाटकं मी केली. त्याचे ऑन अन ॲव्हरेज 350-400 प्रयोग मी केलेत प्रत्येक नाटकाचे. तर तेवढे मी गुजरातीतच प्रयोग केलेत. अनेक वर्ष मी गुजराती नाटक करत होते. त्यानंतर इंग्रजी मधून सुद्धा मी नाटकं तेव्हापासून करत होते. इंग्रजी नाटकं त्या मानाने कमी प्रयोगांची नाटकं असतात. गुजराती आणि मराठीच्या मानाने व्यावसायिक नाटकं कमी वेळा सादर होतात. त्यामुळे तेही मी तेव्हापासून केलं. मराठी अर्थात मी बोलते, हे लोकांना माहितीच आहे. त्यामुळे आता हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश या भाषा मी बोलते आणि या 4ही भाषांमध्ये मी नाटक केलं आहे हे माहिती असल्यामुळे आता मला नाटकांसाठी विचारलं जातं या 4ही भाषांमध्ये. तर आत्ता ह्या क्षणी मी गुजरातीमध्ये वजायना मोनोलॉग्स नावाचं एक खूप गाजलेलं इंग्रजी नाटक आहे. ई वेन्सलर नावाच्या अमेरिकन प्लेराईट आहेत. प्लेराईट फक्त नाही आहेत, त्या रायटर आहेत. त्यांनी स्त्रियांसाठी खूप साहित्य लिहिलं आहे. त्यांनी स्वतःचं नाव आता व्ही असं ठेवलं आहे. तर ची अनेक नाटकं, अनेक टेक्स्ट्स आपल्याला वाचायला मिळतील. त्यांचं एक अत्यंत गाजलेलं नाटक आहे जे जवळपास देशाच्या सगळ्या भाषांमध्ये आणि अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा सादर झालं आहे. तर हिंदी, इंग्लिश आणि गुजराती अशा 3ही भाषांमध्ये ते इंडियातही सादर होतं. तर मी त्याचे गुजरातीतले काही प्रयोग केलेत आणि ते अजूनही आम्ही करतोच आहोत. त्या व्यतिरिक्त मी काही हिंदी नाटकं करते. गौहर तुम्ही म्हणालात तसं ते इंग्रजी नाटक आहे. तर अशा प्रकारची नाटकं येत राहतात माझ्याकडे आणि त्यातलं मला जे सगळ्यात इंटरेस्टिंग वाटतं, सगळ्यात चॅलेंजिंग वाटतं, ते त्या वेळेला जमेल असं वाटतं ते मी करत राहते. नाटकासाठी ना मला नाही म्हणायला खूप जीवावर येतं. मला एखादी स्क्रिप्ट आवडली किंवा एखादा रोल इंटरेस्टिंग वाटला किंवा हे नाटक आपण करावंसं असं वाटलं तर मला सेल्फिशपणाने असं वाटतं की आत्ता मी नाही करू शकणार आहे, तर तुम्ही जर हे नाटक माझ्यासाठी रिझर्वमध्ये ठेवता का? आपण 8 महिन्यांनी करूया, आपण पुढच्या वर्षी करूया. पण ते नाटक जाऊ द्यायचं नसतं. त्या मानाने मला चित्रपटाला गमावणं एवढं वाईट नाही वाटत. एखादा चित्रपट मला नाही जमला करायला, कारण आता असं अनेकदा होतं की तारखा नाही मॅच होत किंवा कथानकेत काहीतरी आपल्याला असं वाटतं तसं वाटतं, तर मग मी चित्रपटाला खूप आरामात नाही म्हणू शकते की मला नाही हे करायचं आहे किंवा मालिकेला OTT वरच्या मालिकेला. पण नाटकाला नाही म्हणणं हे मला इतकं जीवावर येतं ना. मला असं वाटतं की सगळी नाटकं मला करायची आहेत, पण तसं पॉसिबल नसतं. पण सिनेमा ही चिरंतन टिकणारी कला आहे. असं झालं आहे का कधी की एकदमच आवडणारी स्क्रिप्ट समोर आली आहे आणि बाजूला नाटक आहे? फॉर्च्युनेटली अजून तरी असं झालं नाही आहे आणि आता बऱ्यापैकी ते मॅनेज करता येतं. म्हणजे असं एकदा दोनदा झालं आहे की मी काही खूप महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या आहेत नाटकाचा प्रयोग होता म्हणून. तर माझा एक खूप आवडता म्युझिशियन आहे जेकब कोलियर नावाचा. आय डोंट नो तुम्हाला तो माहिती आहे की नाही. तर जेकब कोलियर भारतात आला होता आणि त्याचा कॉन्सर्ट होता आणि त्याची तिकीटं मी 6 महिन्यांपूर्वी काढली होती. कारण तो बरंचसं क्राऊड वर्क करतो, म्हणजे तो लोकांना गायला लावतो आणि तो खूप कमाल काय काय गोष्टी करतो. तर मला, माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलाला तिघांनाही संगीताची आवड आहे आणि आम्हाला जेकब कोलियरला बघायला जायचं होतं. तर ती तिकीटं मी काढली होती आणि काहीतरी घोळ झाला आणि त्या दिवशी माझ्या नाटकाचा प्रयोग लागला आणि माझी जी टीम आहे त्यांच्याच्याने काहीतरी डेट पुढे मागे झाली आणि त्या दिवशी प्रयोग लागला आणि त्याची तिकीटं विकली गेली काही. तर मी कॉन्सर्ट बुडवलं आणि मी प्रयोग केला. तर पण मी आता हे सांगते कारण हे लोकांना असं ऐकून वाटतं की अरे अच्छा असं काहीतरी. पण माझ्यासाठी हा निर्णय कधीही कॉन्फ्लिक्टिंग नव्हता. म्हणजे मला वाईट वाटलं की मी कॉन्सर्टला नाही जाऊ शकले, पण मला एकही सेकंद लागला नाही हा विचार करायला की मी ह्यातलं काय निवड. अर्थात नाटकाचा प्रयोग. तर मला कधीच हा विचार करावा लागत नाही की मी ह्यासमोर काय निवडू. तर तू म्हणालास तसं एखादी अत्यंत चांगली स्क्रिप्ट जर माझ्यासमोर आली तर माझा पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न हाच असेल की ते मॅनेज व्हावं. पण अगदीच जर असं असेल की हे किंवा ते, तर नाटक. कारण बऱ्याचदा आहे ना पायरी म्हणून प्रायोगिक नाटकाचा वापर केला जातो. खरं तर मी एका ग्रुपमध्ये अशी व्याख्या ऐकली होती की जिथे मी 500 देतो
ते प्रायोगिक नाटक आणि जिथून मला 500 रुपये मिळतात ते व्यावसायिक नाटक. इतकी वेगळीच व्याख्या मी ऐकली होती आणि पायरी म्हणून साधारण उपयोग केला जातो. पण आत्ता म्हणजे तुझी नाटकासाठीची तळमळ ही नव्याने कळली आहे. पायरी म्हणून तर थिएटरला बघूच नाही. म्हणजे मला या वाक्याचा अगदी मनापासून राग येतो की मी थिएटर बॅकग्राऊंडचा आहे. व्हॉट डू यू मीन बाय थिएटर बॅकग्राऊंडचा आहे? मला खरंच असं वाटतं की जर नाटकाचा प्रयोग निभावण्या इतपत प्रगल्भता तुमच्यात यावी असं वाटत असेल तर सगळ्या प्रकारचं काम करून परत या नाटकाकडे. नाटकाला परत परत व्हिजिट करावं या फॉर्मला. कारण तुमच्याच लक्षात येईल अनेक वर्षांनंतर बऱ्यापैकी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काम करून आल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टेजवर उभे राहता तेव्हा नाटक हा फॉर्म फार इंटरेस्टिंग आहे. कारण त्यात 20% बाहेर असतं, 80% आत असतं. ते 80% आत घडायला काहीतरी अनुभव असला पाहिजे आयुष्याचा. मग तो फक्त नाटकाचा नसतो, म्हणजे आयुष्याचा अनुभव असला पाहिजे. तर नाटकाला पायरी म्हणून नक्की बघू नये या मताची मी आहेच. मला याचा खूप संताप येतो या वाक्याचा. आपली थीमच नारी शक्ती अशी ठेवली आहे. तर मराठी इंडस्ट्रीत आणि हिंदी इंडस्ट्रीतसुद्धा महिलांचं स्थान आधीपेक्षा आत्ता कसं आहे? म्हणजे फर्म झालं आहे की अजूनही महिला चाचपडत आहेत? नाही, मला वाटतं महिलांचं स्थान हे महिलांच्या मनात नेहमीपासून फर्मच होतं. त्यांना बाकी सगळे कसे बघतात ह्या दृष्टिकोनात थोडाफार बदल झालेला आता आढळतो. अर्थातच या गोष्टीकडे हळूहळू बघण्याचा दृष्टिकोन बदलणार. त्या प्रक्रियेत आपण आहोत हे जाणवतं. गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मराठीत सगळ्यात जास्त बिझनेस करणाऱ्या फिल्म्स ह्या महिलांनी लीड केलेल्या फिल्म्स होत्या. आणि आता म्हणजे एकेकाळी अशी चर्चा कानावर यायची की हिरो नसेल, प्रोटॅगनिस्ट नसेल हिरो आपला तर फिल्म कशी चालणार, पुरुषाच्या नावावरती फिल्म्स चालतात. तर तसं आता तसे ठोकताळे आता राहिलेले नाही आहेत. आता ते हळूहळू मोडत चाललं आहे. हळूहळू अधिकाधिक फिमेल लेड फिल्म्स खूप चांगला बिझनेसही करतात. म्हणजे मुळात सगळा प्रश्न होता बिझनेसचा असायचा. फिल्म उत्तम असेल पण ती बिझनेस करेल का? तर आता गेल्या काही दिवसांमध्ये, आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, माझा नवरा ज्या चित्रपटाचा निर्माता आहे तो चित्रपट तिघी, त्या चित्रपटाने अत्यंत मोठ्या बॉलिवूडच्या रिलीजेस बरोबर चित्रपटगृहात 60 दिवस पूर्ण केले. हे खूप महत्त्वाचं आहे एका 3 नायिकांच्या फिल्मसाठी. भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांची ती फिल्म आहे. आणि मला खूप कमाल वाटली या गोष्टीची की चांगला चित्रपट दिला तर मराठी प्रेक्षक येऊन चित्रपट बघतो. मग ती स्त्रीची गोष्ट असो किंवा पुरुषाची गोष्ट असो, हा डिसाइडिंग फॅक्टर नसतो. चित्रपट चांगला आहे की नाही हा डिसाइडिंग फॅक्टर असतो. तर मुळात स्त्रियांचं स्थान किंवा स्त्रियांना बघण्याचा दृष्टिकोन ह्या पलीकडे जाऊन आपण चांगल्या चित्रपटाला चांगलं म्हणणं, मग तो स्त्रीनी बनवलेला असो, स्त्रीनी अभिनय केलेला असो किंवा नसो, ह्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. आधी ते जे होतं ना की चांगला चित्रपट म्हणजे हिरोचा चित्रपट आणि हे म्हणजे पॅरलल चित्रपट, ते स्त्रीवादी वगैरे ते सगळं ते असं जे म्हटलं जायचं ना, तर मला वाटतं की आता हळूहळू हा विचार मेनस्ट्रीम मध्ये येतोय आणि ते महत्त्वाचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मला जास्त चांगले, जास्त ज्याला आपण वेल राऊंडेड म्हणतो असे फिमेल कॅरेक्टर्स बघायला मिळतात, ज्याचा मला आनंद आहे. कारण आधी चित्रपटात एक डेकोरेटिव्ह आयटमसारखी एक हिरोईन असायची अनेकदा, नाही तर मग ते बायकांचे चित्रपट असायचे, म्हणजे ते एक वेगळी कॅटेगरी होती. एका चित्रपटात एका बाईचं चांगलं लिहिलेलं पात्र का नसू शकतं? तो फोकस असला पाहिजे असं माझं म्हणणं नाही आहे, पण म्हणजे त्याला एकदम कडेला केलं पाहिजे असंही नको ना. ते पात्र जरा नीट लिहिलं गेलं पाहिजे, थोडंसं लिव्ड इन असलं पाहिजे. तर हे हळूहळू आपल्याला दिसतंय आणि हे बदल आपल्याला दिसत आहेत, तर ह्याचं स्वागतच आहे. पण व्यावसायिकदृष्ट्या म्हणजे अजूनही अनेक निर्माते जे आहेत ते अजून चाचपडतात हे सिनेमे करायला. व्यावसायिकदृष्ट्या कितपत यशस्वी झालो आहोत आपण इंडस्ट्री म्हणून, मराठी इंडस्ट्री म्हणून? आत्ता सध्या विचाराल तर मला काहीच कळत नाही आहे. कारण एकीकडे एखादा चित्रपट खूप कमाल चालतो, पण त्याचबरोबर एखादा चित्रपट जो आपल्याला असं वाटलं होतं की खूप कमाल बिझनेस करेल तो करत नाही. त्याच्यामुळे काही पॅटर्न किंवा काही ट्रेंड नाही आहे मराठी प्रेक्षकांचा. मला असं वाटतं मराठी प्रेक्षक हा चांगला सिनेमा बघायला जातो
आणि तुम्हाला जर तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने येऊन सांगितलं की हा पिक्चर बघायला जा, हा चांगला आहे, तर तुम्ही बघायला जाता तो पिक्चर. मग त्याची किती पब्लिसिटी झाली आहे किंवा नाही झाली आहे. ह्याचं एक उत्तम उदाहरण मला असं वाटतं की अमलताश नावाचा एक चित्रपट होता राहुल देशपांडे यांचा. प्रदीप. तो कधी आला हे बऱ्याच लोकांना कळलंही नाही, कारण तो इंडिपेंडेंटली त्यांनी खर्चाने रिलीज केला होता. त्याच्यामुळे त्याची तशी म्हणायला जावी तर खूप पब्लिसिटी त्यांनी केली नाही. पण वर्ड ऑफ माउथनी, माझ्या मावशीने तिच्या बहिणीला सांगून, तिने तिच्या मैत्रिणीला सांगून, तिने माझ्या आईला सांगून, असं करत 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 तो चित्रपट अनेक दिवस सिनेमा हॉल्समध्ये चालला. त्याची काय रिकव्हरी झाली किंवा कमर्शियली ते किती वायबल होतं मला माहीत नाही, पण मला हे नक्की माहिती आहे की आज तो चित्रपट बऱ्याच जणांना माहिती आहे, त्यांनी तो चित्रपटगृहात जाऊन बघितला आहे आणि हे खूप कमाल आहे. त्यामुळे मला वाटतं मराठी प्रेक्षक चांगला चित्रपट बघायला नेहमी प्रेक्षागृहात जातो. आपण चांगला चित्रपट करतोय की नाही पण हा एक वेगळा मुद्दा आहे. मराठी प्रेक्षकांमध्ये पण कॅटेगरायझेशन आहे का? म्हणजे शहरी टिपिकल सिटी प्राईड कोथरूड सिनेमा आणि ग्रामीण महाराष्ट्राचा सिनेमा असं कॅटेगरायझेशन केलं जातं, तर याच्यामुळे सिनेमा डिवाईड होतो का? नाही, मला पर्सनली असं नाही वाटत. पुन्हा एकदा तोच मुद्दा, चांगला सिनेमा असतो. आपल्या सगळ्यांना सैराट आवडला होता, आपण सगळ्यांनी तो आवर्जून जाऊन बघितला होता. ती एका गावातली गोष्ट होती. तो का चालला सिटी प्राईड कोथरूडमध्ये? किंवा आता बाई पण भारी देवा हा अत्यंत शहरी चित्रपट होता. त्यातल्या सगळ्या बायका शहरातल्या बायका होत्या, त्यातले सगळे प्रसंग हे शहरात घडणारे प्रसंग होते, पण तो गावांमध्येही चालला. आता थांबायचं नाही, हा चित्रपट मुंबईतला चित्रपट होता, फक्त मुंबईतल्या कामगारांचा चित्रपट होता, पण तो सगळीकडे चालला. तर हा डिवाइड, हे सगळे अनालिटिक्स कधी येतात? जेव्हा चित्रपट चालत नाही आणि तुम्हाला हे कबूल करायचं नसतं की तो चित्रपट नाही चालला कारण तो चित्रपट नाही चालला, तो नाही आवडला लोकांना. इज ॲज सिम्पल इज दॅट. मग तो का नाही चालला? तर तो शहरी होता ना म्हणून तो ग्रामीण भागात नाही चालला, तो ग्रामीण होता ना म्हणून तो सिटी प्राईडला नाही चालला. हे सगळे अनालिटिक्स फिल्म फेल झाल्यानंतर होतात किंवा खूप सक्सेसफुल झाल्यानंतर होतात. पण ॲक्च्युली तुम्ही बघायला गेलात तर चांगला चित्रपट चालतो आणि जो चित्रपट लोकांना आवडत नाही तो चालत नाही, ह्यापेक्षा सिम्पल काहीच नाही आहे. आणि ते स्वीकारता यायला पाहिजे लोकांना. जर नाही चालला एखादा चित्रपट तर तो नाही चालला, म्हणजे त्याचा काहीच संबंध नाही कशाशीच. एक वेगळा प्रश्न आहे, सिनेमा, नाटक, जाहिरात व्यतिरिक्त अलीकडेच तथाकथित उच्च शिक्षित महिला या बाबाबुवांच्या नादी लागल्यात असं बोललं जातं, अशा बातम्या येतात. एका बाबाचं प्रकरण नुकतंच बाहेर आलं, त्यात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनासुद्धा राजीनामा द्यावा लागला. हे बघून एक महिला म्हणून तुला काय वाटतं, आपला समाज आत्ता कुठे चालला आहे? मला सगळ्याचीच खूप काळजी वाटते, अगदी खरं सांगावं तर. हा एक मुद्दा झाला आणि मला ओव्हरऑल असं वाटतं की किती इन्सिक्युरिटीज, किती भीती, किती पोकळी आहे आपल्यात, जी भरून काढायला आपल्याला वाटेल तो मार्ग अवलंबावासा वाटतो. आणि हे फक्त महिलांच्या बाबतीत नाही, मला हे ओव्हरऑल वाटतं. मी आत्ता इनफॅक्ट तयार होताना माझ्या टीमला हे सांगत होते की आज काय बरं नेसावं, काय दागिने घालावे. तर मी म्हटलं मंगळसूत्र घालते बाई. मागच्या 4-5 व्हिडिओजमध्ये मी साडीवर मंगळसूत्र घातलं नव्हतं. यावरून मला लोक इतकं बोलले आहेत कमेंट्समध्ये. आणि हे कोण बोलत आहेत माहिती आहे? पुरुष बोलत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्त्री असून एवढा सगळा साज करून तुम्ही मंगळसूत्र घातलं नाहीत. त्यांना बरं वाटावं म्हणून मी घातलं नाही आहे मंगळसूत्र. पण मला असं वाटतं की खरंच तुमच्याकडे एवढा वेळ आहे की तुम्ही एका बाईने मंगळसूत्र घातलं नाही म्हणून तिला लेक्चर करणार आहात? किंवा म्हणजे तुम्ही कधीतरी उघडून अभिनेत्री जे फोटोज पोस्ट करतात ना त्याच्या खालच्या कमेंट्स वाचा. तुम्हाला कसं वाटतंय तुम्हीच मला सांगा. मला त्याचा काही फरक पडत नाही खरंच, कारण मला राग चीड येण्यापेक्षा, वाईट वाटण्यापेक्षा मला दया येते आता की काय अवस्था आहे आपल्या लोकांची, कुठल्या थरापर्यंत चाललोय आपण, कशाचा अवलंब करतोय आपण आपल्याला बरं वाटावं म्हणून. एकतर हे असं दुसऱ्याला काहीतरी बोलणं किंवा कुठल्या तरी गोष्टीचं अवडंबर करणं किंवा मग कुठल्या तरी भोंदूबाबाच्या नादी लागणं कुठेतरी आपल्याला
आपल्याला बरं वाटावं, क्षणिक का होईना आपल्याला मी महत्त्वाची आहे, महत्त्वाचं आहे असं वाटावं, यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत. हे किती चिंताजनक आहे. सेल्फ अश्युरन्स आणि इंटरनल सिक्युरिटीचं काय झालं? ती नाहीच आहे का या जगात? आता कधी सापडणारच नाही का पुन्हा आपल्याला? कारण आपण सोशल मीडियावर जे बघतो किंवा आसपास जे बघतो त्यातून सतत आपलं काहीतरी राहून गेलं आहे, आपलं काहीतरी अपुरं पडतं आहे, आपण इनफ नाही आहोत, आपलं बरं नाही चाललं आहे, हीच भावना पुन्हा 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 मनात गिरवली जाते. त्यातून इतक्या गोष्टी होत आहेत आणि तुम्ही म्हणालात ते तर थक्क करणारं आहे. पण हा सगळा विरोधाभास आहे आपल्या आसपास. म्हणजे आपण सुशिक्षित नक्की म्हणतो म्हणजे काय? म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? 4 पुस्तकं वाचून जर हे सगळं कळत असतं तर मग यातल्या अर्ध्या गोष्टी घडल्या नसत्या. आणि तुम्ही एखाद्या ग्रामीण भागात जा, ते तुम्हाला असं आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगतील की तुम्हाला वाटेल काय गरज आहे आपल्या 4 पुस्तकांची. पण तेही सरसकट कन्सिस्टंट आहे असं नाही आहे. खरं. तर ओव्हरऑल आपण सगळे काय विचार करतोय, कुठे चाललोय आणि ह्याचं पुढे काय होणार आहे, एक ब्रेक घेऊन ह्याचा विचार करणं आपल्या सगळ्यांसाठी इंडिव्हिज्युअल पातळीवर आवश्यक आहे असं मला नक्की वाटतं. तू सोशल मीडियाबद्दल बोललीस. मिलियन्समध्ये आता खरं तर तुझे फॉलोअर्स झालेत. मिलियन्स वगैरे नाही रे, मिलियन आहेत फक्त. झालेत 1 मिलियन क्रॉस केलं आहे. म्हणजे जवळपास इथली अर्ध्याहून अधिक लोक तुला फॉलो करत असतील. हे बघ काय झालंय की तुला खरं सांगते, खूप गंभीर झाली ही मुलाखत. तर मी तर जरा माझ्या ऑफिसमध्ये काही दिवस चर्चेचा विषय होता, आज तू कोणती साडी घालून कोणत्या मुलाखतीला गेली आहेस. तर इतका फॉलोअर वर्ग तुझा वाढला आहे. तुला तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींना रोज फॉलो करणाऱ्या तरुणी आहेत, तुझ्या विचारांना फॉलो करणारी तरुण आहेत. एवढा आपला फॉलोअर वर्ग तयार झाला आहे, आनंददायक आहे. पण याची भीतीही वाटते. नाही, भीती नाही वाटत मला. कारण मी तुला खरं सांगू, ह्या ज्या सगळ्या कॉमेंट्स असतात ना, हे जे सगळं बोलतात ना कॉमेंट्समध्ये, मला आजवर एक मनुष्य नाही भेटला जो मला तोंडावर येऊन कधी अपमानास्पद काही बोललाय. आणि मी खूप ठिकाणी फिरते, मी खूप नाटकाचे प्रयोग करते, त्यामुळे असं अजिबात नाही आहे की मी फक्त शूट करते त्याच्यामुळे मी 4 भिंतींच्या आतच नेहमी सुरक्षित असते. मी खूप कुठे कुठे फिरते. मी काल मी अहिल्यानगरमध्ये होते, एका कार्यक्रमासाठी मी चौंडीला गेले होते. आणि मी अशी फिरत असते इकडे तिकडे, कार्यक्रम असतात, नाटकाचे प्रयोग असतात, कुठे कुठे किती लोकांना भेटते. एक माणूस नसावा ज्यांनी कधीतरी माझ्या फोटोवरती घाणेरडी कॉमेंट केली, जो माझ्या आज समक्ष उभा आहे. असं एकदा झालं नसावं, अर्थात झालं असावं. मला आजवर कधीही कोणीही समोर येऊन काहीही असं बोललं नाही आहे किंवा असं कधीच वाटलं नाही आहे की ज्यामुळे मला भीती वाटावी किंवा मला अनकम्फर्टेबल वाटावं. हे माझ्या बाबतीत कधीही झालेलं नाही आहे. तर हे सगळं एका पडद्याआडूनच होतं याची मला जाणीव आहे. त्यामुळे सोशल मीडिया एक तर काय ना, आय एम अज्युमिंग की आपलं वय साधारण पुढे मागे असावं. मी लहान आहे थोडा. हां, ही हॅड टू से दॅट ना, ही हॅड टू मेक शुअर दॅट मी लहान आहे थोडा. पण साधारण एका जनरेशनचे. जेनझी आहेस का तू? नाही आहेस ना? मिलेनियल आहेस ना? मग थांब. आपण मोठे होत असताना सोशल मीडिया नव्हतं. हो. त्यामुळे सोशल मीडियाला आपण एक भाग आयुष्याचा म्हणून बघू शकतो. मला काळजी आता वाटते, सोशल मीडियाच्या जगात जे जन्माला आले त्यांचं काय, त्यांच्यासाठी त्यांचं जग सोशल मीडिया आहे. त्यांचं मला अजूनही 2 दिवस सोशल मीडिया बंद म्हटलं तर मला नाही कासावीस होत माझा जीव, पण आता होतो लोकांचा. आणि एक तर प्रॉब्लेम हा आहे की आत्ता जे जन्माला आले त्यांचं काय, आणि आत्ताच्या काळात ज्यांच्याकडे रोज करण्याचं काम नाही आहे त्यांचं काय. म्हणजे आपले आजी आजोबा, त्यांच्याही हातात सोशल मीडिया आहे, त्यांचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. ते एक वेगळ्या लेवलचे ॲडिक्ट आहेत. ॲटलिस्ट ही मुलं मोठी होतील, काहीतरी ॲक्च्युअल कामधंदा करू लागतील, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता सोशल मीडियाशीच निगडीत आहेत. त्यामुळे कितपत त्यापासून स्वतःला लांब करू शकतील मला माहीत नाही. पण कधीतरी आयुष्यात काहीतरी प्रेमात पडतील, काहीतरी हृदयभंग होईल, काहीतरी होईल आणि सोशल मीडियापासून लांब कशामुळे तरी जातील. पण आजी आजोबांचं, आईबाबांचं काय करायचं? ते जे चिकटले आहेत व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीला, त्यांचं काय करायचं? तर हे सगळंच जरा भीतीदायक त्या दृष्टीने आहे. मला नाही ह्याची फार भीती वाटत, कारण आत्ता तरी मला असं वाटतं की हे बऱ्यापैकी माझ्या कंट्रोलमध्ये आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट, मी मगाशी जे म्हणणार होते ते, ही लाट आणि ही पॉप्युलॅरिटी आणि काय फॉलोअर्स हे सगळं उत्तम आहे. पण तुम्ही एका वेळेला तुमच्याच सगळ्या फॉलोअर्सना, बरं माझेच फॉलोअर्स मिळून फक्त 1 मिलियन आहेत, या देशाची आणि ह्या जगात पसरलेल्या भारतीयांची संख्या आपल्याला माहितीच आहे. त्याचा म्हणजे एक थेंब पण नाही आहेत माझ्या फॉलोअर्समधली लोकं. तेवढ्या लोकांना सुद्धा मी एका पानावर आणू शकत नाही.
कोणाला कशाचा प्रॉब्लेम तर कोणाला कशाचा प्रॉब्लेम. आत्ताच परवा माझी एक नवीन फिल्म येते, 12 जूनला ती रिलीज होणार आहे. भारत भाग्यविधाता असं त्या फिल्मचं नाव आहे. वा. त्या फिल्म मध्ये आम आदमी ज्याला आपण म्हणतो, रोजची कामं करणारे आपले जे सगळे सहकारी आहेत, मग ते सफाई कर्मचारी असो, पोलीस असो, हॉस्पिटल्समधल्या नर्सेस असो, सगळ्या प्रकारची दैनंदिन आयुष्य सुरळीत चालत राहावं यासाठी कामं करणारे जी लोकं आहेत त्यांचं हे सेलिब्रेशन आहे. कारण ती गोष्ट कामा हॉस्पिटलच्या नर्सेसबद्दलची आहे. 26/11 जो हल्ला झाला होता तो कामा हॉस्पिटलमध्ये पण झाला होता, त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे. तर ती त्या रात्रीची गोष्ट आहे. वा. आणि महत्त्वाचं म्हणजे जिथे डेथ टोल जास्त होता त्या जागांचं रिपोर्टाज आपण बघितलंय. आपण ताज, लिओपोल्ड, CST स्टेशन या सगळ्या ठिकाणी जिथे प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली त्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, कारण ते आकडे आपल्या कानावर पडले आहेत, ते दृश्य आपण बघितली आहेत. कामाचा सेव्ह टोल सगळ्यात मोठा होता. 350-400 माणसं वाचवली गेली तिथे. तर त्याची ही गोष्ट आहे. त्याचे मी आता पोस्टर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी पोस्ट करू लागले आहेत. तर ती फिल्म कंगना रनौत यांनी प्रोड्यूस केली आहे. त्याच्यात त्यांनी उत्तम कामही केलं आहे. आता मी हे कंगना रनौत ची पोस्ट केल्यावरती माझे फॉलोअर्स अनेक हजारांनी पडले खाली. अरे कारण मी त्यांचा फोटो पोस्ट तर म्हणजे माझं होतं की अरे काय म्हणजे कोणाला तरी फॉलो करणं, अनफॉलो करणं या पलीकडे तुम्हाला काही काम नाही आहे का? बरं, ते ब्लॅक लाईव्ज मॅटर जेव्हा सगळं सुरू होतं तेव्हा मी बट ऑल्सो विमेन्स लाईव्ज मॅटर, ऑल्सो मुस्लिम लाईव्ज मॅटर, ऑल्सो दलित लाईव्ज मॅटर याबद्दल एक पोस्ट केली होती. तेव्हा परत हजारोंनी माझे फॉलोअर्स. तर मग कोणाला प्लीज करायचं आणि कसं प्लीज करायचं? तुम्ही काय सवर्ण, त्यामुळे तुमचा काय असंच मग अनफॉलो बटन, मग अनफॉलो. तुम्ही काय मंगळसूत्र घातलं नाही म्हणून आज कुठली साडी नेसली फॉलो. तर माझं असं होतं की यू कॅनॉट प्लीज एव्हरीवन. Even in that million people, which is a small fraction of all of the people in this world, I cannot please everybody. सो ते त्या फॉलोअर्सचं आणि त्या संख्येचं आणि त्या इन्साईट्सचं आणि त्या एंगेजमेंटचं ॲक्च्युअल काय महत्त्व आहे? तर काहीही नाही. तुम्हाला फायनली तुमचं काम करत राहायचं आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं आहे ते निर्णय तुम्हाला घेत राहायचे आहेत. तुमच्या मनात जे येतं आहे ते अशा पद्धतीने बोलत राहायचं आहे. या पलीकडे अजून काहीच नाही आहे. व्हॉट एल्स आर यू गोइंग टू बी एबल टू डू? सो हे सगळं किती सिरियसली घ्यायचं ह्याचा आम्हा मिलेनियल्सना अनुभव असल्यामुळे मला वाटतं आपल्याला भीती वाटायची गरज नाही आहे. खरं आहे. म्हणजे तरीही तुम्ही तुमची मतं स्पष्टपणे मांडत राहणं हे महत्त्वाचं असतं आणि ते तू रोज करतेस. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून तू ते करतेस. तरीसुद्धा अजून तू मराठीतून तुला तितकं म्हणजे आत्ता जसं तू हिंदीचा उल्लेख केलास तसं मराठीतून तुझी भूमिका स्पष्ट दिसावी किंवा तुझा एक से लोकांपर्यंत पोहोचावा अशी भूमिका तुला अजून मिळालेली नाही आहे किंवा तू वाट बघतीयस असं झालं आहे? मी आत्ता एका उत्तम चित्रपटाचं शूटिंग करायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे मराठीतून लवकरच त्याचं शूट सुरू होईल. त्यामुळे आता होपफुली पुढच्या वर्षी एक माझा चांगला मराठी चित्रपट येईल. अजून काही चित्रपटांबद्दल बोलणं सुरू आहे, त्यामुळे तेही येतील. तर माझ्या फॉलोअर्समध्ये आणि माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये हेही असतं की हिला कशाला बोलवलं आहे, हिने काय केलं आहे, हिचा तर एकही मराठी चित्रपट आम्ही पाहिला नाही. मान्य आहे, माझा मराठी चित्रपट येऊन अनेक वर्ष झाली आहेत आणि माझी खूप इच्छा आहे की मी एखाद्या चांगल्या मराठी चित्रपटाचा भाग असावं आणि ते फायनली होतं आहे. तर त्याच्यामुळे त्याबद्दल तुम्हाला सांगायला मला आवर्जून आवडेलच काही दिवसांनी. पण असं मराठी चित्रपटात एक अशी भूमिका माझी व्हावी यापेक्षा मला चांगल्या मराठी चित्रपटांचा भाग होता यावं ही माझी जास्त आशा अपेक्षा आहे. तर तेही होईलच. एक जे तुम्हाला असं जाणवलं आहे का, एक जे साधारण लोक फायनॅलिटीनी बोलतात ना आजकाल की म्हणजे आता उद्या आयुष्य संपणार आहे, संपू शकतं पण मी अजून खूप वयाने मोठी नाही आहे, इथे बसलेले कोणीच नाही आहात. सगळ्यांकडे अनेक वर्ष अनेक गोष्टी करण्याचा स्कोप अजूनही आहे. तर ह्याला काय अर्थ आहे आणि हे कशाला करताय आणि हे कसं बरोबर नाही आहे म्हणण्यापेक्षा अजून काय काय होऊ शकतं ह्याकडे आपण जर फोकस केलं
तर आयुष्य सुंदरच आहे. त्यामुळे मला या गोष्टींचा त्रास होत नाही की आत्तापर्यंत मराठीत भूमिका म्हणजे काय नाही मिळणार आहे का कधीच. नाही, तर मिळाल्या, नाही, अर्थातच माझ्याकडे मिळाल्या. अनेक वर्ष आहेत. पण यावर माझा ठाम विश्वास आहे. ते लोकांना वाटत नसेल तर मी काहीच करू शकत नाही त्याबद्दल, पण मला माहिती आहे की माझ्याकडे अनेक वर्षांचा काळ आहे. भारती आचरेकर यांच्यासारख्या उत्तम अभिनेत्रीला आजपर्यंत प्रमुख भूमिका मिळाली नव्हती. ती त्यांना वयाच्या 75व्या वर्षी मिळाली आहे तिघीमध्ये. हे एकतर दुर्दैव आहे म्हणजे इंडस्ट्रीचं, असं मी म्हणेन की त्यांना आजवर कधीच सेंट्रल भूमिका दिली नाही. पण आता त्यासाठी त्या रडत बसल्या का? नाही, त्यांनी उत्तम काम केलं. त्यांनी इतकं मोठं करिअर घडवलं आणि आता त्यांना हा रोल मिळाल्यावरती भारती मावशी अत्यंत एक्सायटेड आणि खुश आहे. आणि ती तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच जोमाने तिने तोही चित्रपट केला. तर फायनली ह्या स्पिरिटलाच सल्यूट आहे ना. तुम्ही जसं मी ह्याच्या आधी पण एका मुलाखतीत म्हटलं होतं की ला ला लँड नावाच्या एका चित्रपटातलं एक ते शेवटचं गाणं आहे ज्यात ती असं म्हणते की हिअर्स टू द वन्स हू ड्रीम क्रेझी ॲज दे मे सीम, हिअर्स टू द हार्ट्स दॅट ब्रेक, हिअर्स टू द मेस वी मेक. दॅट इज वॉट अन आर्टिस्ट इज. वी आर मेस मेकर्स, वी आर हार्ट ब्रेकर्स. आम्ही स्वतःची हृदय तोडून घेतो, तुमची तोडतो. आणि त्यात शेवटी ती असं म्हणते की ती आपल्या मावशीबद्दल बोलत असते जी ॲक्ट्रेस होण्याचं स्वप्न घेऊन पॅरिसला जाते. तर ती म्हणते की स्माइलिंग थ्रू इट शी सेड शी डू इट अगेन. सो इफ यू आस्क मी इफ आय विल डू ऑल ऑफ दिस अगेन, आय विल से येस, आय विल डू इट अगेन. मी रिजेक्शन पत्करीन, मी ह्युमिलिएशन पत्करीन, मी ते सगळं करीन, पण मी पुन्हा उद्या उभं राहून ह्याचीच आशा करीन की मला एक चांगला रोल मिळावा आणि तो मी करावा. दिस इज वॉट यू साइन अप फॉर ॲज अन ॲक्टर. रिजेक्शन पत्करायला खरं तर स्कोप नाही, कारण तुझ्या घरातच निर्माते आहेत. तर तू पिंच मित्रा, काय सांगू तुला, एकही चित्रपट केला नाही मी माझ्या घरातल्या निर्मात्यांबरोबर. मला लग्न करताना भारी वाटलं होतं की मी निर्मात्याशी लग्न करते, आता काय बुवा. एकही काम नाही केलं आम्ही एकत्र. कारण उत्तम लिहिणारे आहेत, उत्तम निर्माते आहेत. पण तू कधी असा हट्ट धरला किंवा आता मला हे करायचं आहे असं कधी घरात चर्चा झाली? म्हणजे रंगा सर असतील किंवा तुझे पती, त्यांच्यासोबत चर्चा झाली किंवा असा क्षण आला की तू हिरेला पेटलीस आणि मला आत्ता एक सिनेमा करायचाच आहे? नाही, असं कधीच झालं नाही आहे. कारण एखादी भूमिका, एखादा चित्रपट जर माझ्यासाठी असेल किंवा मी त्यात योग्य वाटत असेल तर मला 100% खात्री आहे, ते माझे सासरे असो किंवा माझा नवरा असो, ते अवश्य मला त्याबद्दल विचारतील. पण ज्या अर्थी आत्तापर्यंत तसं जुळून नाही आलं आहे त्या अर्थी ते होणार नव्हतं म्हणून. पण असा हट्ट धरून मला वाटत नाही, म्हणजे घरच्या माणसांसमोर तर नक्कीच नाही, बाहेरच्या माणसांसमोरही नाही, असा हट्ट धरून काहीही होत नाही की मला आता हे करायचंच आहे. असं तुम्ही लाख म्हणा, ते तुमच्या नशिबात असावं लागतं, ते घडून यावं लागतं. ते जेव्हा घडतं त्यावेळेला सगळं जुळून यावं लागतं आणि चांगलं व्हावं लागतं. त्यासाठी तुमची मेहनत लागते, त्यासाठी थोडंसं लक पण लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी ॲक्टर्सचं कसं आहे ना, मला खूप लोक म्हणतात की तुम्ही एखादा चित्रपट काढा ना. काढा म्हणजे आमच्या हातात काढणं नसतं, आमच्या हातात वाट बघणं असतं. कोणाला तरी गोष्ट सुचावी, मग त्या कोणाला तरी सुचलेल्या गोष्टीला कोणीतरी पाठिंबा द्यावा आणि त्यांनी पैसे घालायचा निर्णय घ्यावा, मग त्याला एक स्वरूप यावं, मग त्या सगळ्या मोठ्या त्या जगामध्ये एका विशिष्ट भागासाठी आपला विचार व्हावा, मग त्या विचाराचं म्हणजे तो विचार राहावा अनेक काळ. कारण असं वाटून जाऊ शकतं की अरे विचार येतील पण नंतर राहून गेला, असंही होऊ शकतं. आणि मग ते माझ्यापर्यंत यावं, मग मला ते आवडावं, मग माझ्या तारखा मॅच, असं ते अख्खी मोठी प्रोसेस असते. पण आम्ही वाट बघण्यापलीकडे काहीच करू शकत नाही की एक चांगला रोल यावा आणि मग त्यामध्ये आम्ही आमची नखं घुसवावी. या पलीकडे आम्ही असं मी म्हणते की आम्ही ते शिकारी आहोत जे धावून शिकार करत नाही, वाट बघून शिकार करतात. तर शेवटी खरं तर मी ज्याने सुरुवात करणार होतो, अनफॉर्च्युनेटली मला त्याच्याने शेवट करावं लागतं, कारण गाणं माझ्या जवळचा विषय आणि मी तुला तासनतास ऐकलं आहे. रियालिटी शोच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली होती. द्रुपदसारखा प्रकार तुला शिकावा वाटला, तोही एवढ्या साऱ्या व्यस्ततेतून. म्हणजे आधी बॅकग्राऊंड होतं की तुला असं शिकावा वाटला म्हणून? माझ्या घरात सगळेच गातात किंवा वाजवतात. श्रुती भावे
जी एक अत्यंत प्रथितयश व्हायलिन प्लेयर आहे. ती माझी सख्खी मामे बहीण आहे. तिचा सख्खा भाऊ म्हणजे माझा मामे भाऊ श्रीरंग भावे उत्तम गातो. माझी मामी सरिता भावे तीसुद्धा अभंग गाते. आता ती कीर्तन करते, पण ती आकाशवाणीची ग्रेट सिंगर आहे. तिने आयुष्यभर गाणं म्हणणं शिकवणं हे केलं आहे. माझा मामा व्हायलिन वाजवतो, धाकटा मामा तबला वाजवतो. माझी आई उत्तम गाते, ती कधी शिकू शकली नाही पण ती उत्तम गाते. तर माझ्या आईच्या साईडच्या घरातले सगळे म्युझिक मधले आहेत. माझे वडील उत्तम गातात. पुढच्या वेळेला त्यांना कधी भेटणं झालं तर त्यांना नक्की गायला लावा, ते उत्तम गातात. तर आमच्या घरात जवळपास सगळेच गातात. मी पुढे शिकणं कंटिन्यू केलं नाही कारण मी द्वाड मुलगी होते. कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी पेरूच खाऊन घेणे, थंडच पाणी पिणे, असं मी वागायला लागल्यानंतर त्यांनी जरा मला सोडून दिलं की ठीक आहे नंतर येईल बहुधा सिरियसनेस. तर असं करत करत एक 6-7 वर्षांपूर्वी फायनली सिरियसनेस आला. आणि अनेक वर्षांपूर्वी नीरज कबी म्हणून जे हिंदीतले गाजलेले ॲक्टर आणि डिरेक्टर आहेत, त्यांच्या एका नाटकात ध्रुपद हा फॉर्म आम्ही नाटकात लाईव्ह वापरला होता. तर त्यावेळेला ते गाणं म्हणजे ध्रुपद गायनासाठी जे दोघं जणं आमच्याकडे प्रयोगाला यायचे ते श्री मनोज सराफ आणि श्रीमती सुलभा चौरसिया सराफ हे उज्जैनला राहतात आणि ते ध्रुपद केंद्र म्हणजे डागर बंधूंचे स्टुडंट्स आहेत. झिया फरीदुद्दीन आणि झिया मोहिउद्दीन डागर यांचे स्टुडंट्स आहेत. आणि त्यांच्याशी माझी खूप तेव्हापासूनची ओळख आहे. म्हणजे ह्या नाटकाला आता किती 2005-06 साली हे नाटक आम्ही केलं होतं. सो एक 20 वर्षांपासून मी त्यांना ओळखते. तर कधी इंदोरला तेव्हा इंदोरला राहायचं, तेव्हा इंदोरला येणं जाणं झालं, ते कधी आले तर आमच्या भेटीगाठी व्हायच्या. त्या नाटकात मी तानपुरा वाजवायचे साथीला त्यांच्या. तर त्यांना माझं खूप कौतुक वाटायचं की एक 15-16 वर्षाची मुलगी आहे, तानपुरा वाजवते, किती छान. तर ते मला खूप प्रेमाने माझ्याशी बोलायचे किंवा मी कधी इंदोरला गेले तर मला आवर्जून घरी बोलवायचे. असे संबंध होते. तर एक 6-7 वर्षांपूर्वी मी जेव्हा इंदोरला गेले होते तेव्हा ते मला अचानक म्हणाले की तुम क्यों नहीं सीखती हमसे. तर त्याआधी मला असं कधी वाटलं नव्हतं की आपण आता पुन्हा ॲक्टिव्हली गाणं शिकणं सुरू करावं. पण हे कम्प्लिटली माझ्या सरांचं आणि त्यानंतर कालांतराने आमच्या मॅमचं श्रेय आहे की त्यांनी मला धरून ठेवलं. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण काळ जेव्हा ते प्रवास करू शकायचे नाही, त्यांनी मला ऑनलाईन शिकवलं. तेव्हा इतकं काय काय आसपास घडत होतं आणि रोज उठून आपण स्वतः स्वानंदासाठी गाणं म्हणावं असा काही मूड नसायचा. ओळखीतल्या कोणाला तरी हॉस्पिटलाइज केलं आहे काहीतरी, म्हणजे तो काळ इतका विचित्र होता ना. पण ते मला फोन करायचे आणि ते म्हणायचे कोई नहीं 10 मिनट गाएंगे, कोई खुशी वाला राग गाएंगे, भैरव नहीं गाना भूपाली गाएंगे, यमन गाएंगे, कोई बात नहीं 10 मिनट सिर्फ सुर गुनगुना लो. असं करत 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 त्यांनी मला धरून ठेवलं. आणि आता मी सगळं शेड्यूल हलवते पण माझे क्लासेस मिस करत नाही. कारण इट्स लाईक मेडिटेशन फॉर मी. तो 1-1.5 तास बसून मी गाणं हे माझ्यासाठी ऑलमोस्ट त्या महिन्याभराच्या धकाधकीतलं रेस्टोरेशन असतं. तर असं मी आता शिकते. ध्रुपदबद्दल माझं असं मत आहे की आत्ता तरी फॉर शुअर मला कुठल्याही प्रकारचा परफॉर्मन्स त्यातून माझा व्हावा या दृष्टिकोनातनं मी शिकत नाही. मी फक्त स्वानंदासाठी शिकते. तर मी वर्षातून एकदाच ध्रुपद परफॉर्म करते आणि ते गुरुपौर्णिमेला करते. त्या पलीकडे मी ध्रुपद कुठेही गात नाही, मी बसून क्लासिकल गात नाही. मी फक्त तेव्हा गाते, तेव्हा मी 15-20 मिनटं एक राग गाते, त्याची मी तयारी करते आणि तेवढंच. बाकी त्याचा परफॉर्मन्स करावा असं मला आत्ता तरी ध्रुपदबद्दल वाटत. म्हणजे तुझ्या गुरूंच्या म्हणण्यानुसार खुशीवाल्या गाण्याने आपण शेवट करूया. पण जाता जाता एक शेवटचं सांगतो की एक पोस्ट मी बघितली होती की त्यात लिहिलं होतं प्रेम में डूबी स्त्री का चेहरा बुद्ध जैसा लगता है. पण हे महत्त्वाचं नव्हतं, त्याच्या खाली एक कॉमेंट होती की प्रेम में नहीं कर्म में डूबी स्त्री का चेहरा बुद्ध जैसा लगता है. तर तुझी कामं सुरूच राहोत आणि तुझं आयुष्य आणखी फुलत राहो. त्या फुलण्याने आम्हाला अधिक आनंद मिळत राहो यात सदिच्छा चिंततो. आणि तू आमच्या मंचावर आज आलीस त्याबद्दल तुझे मनस्वी आभार. थँक्यू मयूर, थँक्यू सो मच. आणि गाणं त्या तयारच यायला पुढे. गाण्याचं असं आहे ना की गाणं म्हटलं की मला काय गाणं म्हणावं सुचत नाही, त्यामुळे मला हिंट दिली ना खुशीवाला गाणं. हां खुशीवाला गाणं सांगा बरं काय गाऊ. अरे यार असं म्हटलं की कठीण होतं. सगळ्यात आवडतं एक गाणं अशक्य आहे असं असणं की एक गाणं आवडतं असं नाहीच आहे. सांगा पटकन सुचवा. मी एक
4-5 ऑप्शन्स तरी द्या. मला असं सुचत नाही पटकन. गाणं म्हटलं की काही आठवत नाही मला. एक सजेशन देऊ? हां हां. निर्गुण. अरे बापरे, नाही रे, आलं पण पाहिजे ना नीट. हां, या सुखांनो या पण नीट येत नाही फार. काय काय गाता येईल इतपत चांगलं आलं पाहिजे. काय कोण म्हणतंय? आपकी नजरों ने समझा. हा नाही, आपकी नजरों ने पण नीट आठवत नाही आहे. म्हणजे येतं आहे पण असं असं गाता यावं. एक खूप छान गाणं आहे, एक हिंदी गाणं आहे. ते माझ्या एका मैत्रिणीने गायलं आहे. तिचं नाव रोंकिनी आहे आणि ती फार सुंदर गाते. आणि तुम्हारी सुलू नावाच्या चित्रपटातले गाणं आहे, रफू नावाचं. कोणी ऐकलंय का? नाही. हो नाही, माझीच टीम डोलावते मान. तर मी रफू म्हणते. तुम्ही ऐकलं नसेल तर आज या निमित्ताने ऐका आणि मग ते घरी जाऊन ओरिजिनल ऐका, कारण ते खूप सुंदर गाणं आहे. कैसे कैसे धागों से बुनी है ये दुनिया, कैसे कैसे धागों से बुनी है ये दुनिया. कभी धूप कभी बादलों की ये लड़ियाँ, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियाँ, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियाँ. तेरी बनी राहें मेरी थी दीवारें, तेरी बनी राहें मेरी थी दीवारें. इन दीवारों पे मैंने लिख ली बहारें. फिर शाम हुई तो जो आया सो गई थी कलियां. फिर शाम हुई तो जो आया सो गई थी कलियां. कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियाँ, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियाँ. क्या बात है. धन्यवाद.